नमस्कार वाटोदकर. मी कोणता होता पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या नवीन सिरीजमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे आपली स्वच्छ किंवा फादर्स डे गणेशोत्सव मेंबर्स. तर या सिरीजचा एपिसोड 4 आहे आणि या एपिसोड 4 मध्ये आपण आज भेट गणेश्वरी बाप्पा अशा मनुष्य कार्य करताना. तर आता आपण याच्याकडून जाणून घेऊया की याच्या बद्दलची स्थापना कधी झाली, कशी झाली. जसं की त्याच्याबद्दल म्हणजे प्रत्येक मंडळाची स्थापना अशी वेगवेगळ्या सुरुवात होते. आता सगळं आपण कुठे जाणून घेऊया की त्यांच्या स्थापना कधी झाली आणि मी मंडळाचे सरचिटणीस विलास मनोहर मरगज. उत्कर्ष नगर विकास मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव. तसं पाहायला गेलं तर उत्कर्ष नगर विकास मंडळाची स्थापना ही 1967 साली झालेली आहे आणि त्यावेळचे जे धडाडीचे कार्यकर्ते होते, मग त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेण्यासारखं असेल तर ते बाबी मेजारी असतील, नाना सुर्वे, तसेच अन्य काही मंडळी आहेत की त्यांनी त्यावेळेला एक समाजाचा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी या मंडळाची स्थापना केली. विशेष सांगायचं म्हणजे आज मांडूपमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नाही म्हटलं तरी 150 ते 200 आहे. या 150 ते 200 मध्ये फक्त अर्धा मंडळ अशी आहे की ज्यांनी 50 क्रॉस केलेली आहे आणि ह्या 50 क्रॉस केलेल्यामध्ये हे आमचं उत्कर्ष नगर विकास मंडळ आहे. हे उत्कर्ष विकास मंडळाचा हा जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे, हा यावर्षी उत्कर्ष नगरच्या बाप्पाने 59व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. पुढच्या वर्षी आमचा हीरक महोत्सवी उत्सव आहे. 60व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आणि हीरक महोत्सवी उत्सव आहे. आणि त्या दरम्यान आतापर्यंत ज्या पद्धतीने मंडळाची वाटचाल चालू झालेली आहे, साधारणपणे ही ज्या मंडळीने हे हे उत्कर्ष नगर विकास मंडळ स्थापन केलं, कालांतराने साधारणतः 1990च्या दरम्यान ह्या मंडळाचे सध्याचे अध्यक्ष सन्माननीय भास्करदाजी विचारे यांनी 1990 मध्ये या मंडळाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली अध्यक्ष या नात्याने. आणि त्यांनी या उत्कर्ष नगर विकास मंडळाची अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतल्याच्या नंतर सातत्याने या मंडळामध्ये म्हणजे प्रगतीपथावर हे मंडळ चाललेलं आहे. सुरुवातीचा काळ आठवला तर जिथे आता हा बाप्पा उत्कर्ष नगरचा ओंकारेश्वर या ठिकाणी आपल्या समोर आहे, ही जागा जी एक पडीक जागा होती, कौलारू घर होतं. त्या घरामध्ये मला वाटतं अभ्यास वर्ग चालायचे आणि मोडकळीस आलेलं ते घर होतं आणि त्यामध्ये त्यावेळची म्हणजे अभ्यास वर्ग वगैरे चालायचं आणि हळूहळू ह्या मंडळाची म्हणजे परिस्थिती सुधारत गेली. भास्करदाजी विचारे यांनी मंडळाची स्वतःच्या खांद्यावर धुरा वाहिल्याच्या नंतर साधारणतः 2000च्या आसपास हे संपूर्णपणे हे मंडळ पूर्णपणे कास्प्लेनच्या माध्यमातून ही पूर्णपणे वास्तू 1+1 ही या ठिकाणी कास्प्लॅनच्या माध्यमातून उभी करण्यात आली. त्याच्यामध्ये आम्ही 15-20 वर्ष गणेशोत्सव साजरा केला. कालावधी पुढे वाढत गेला आणि गेल्या 2 वर्षापूर्वी यावेळी ईशान्य मुंबईचे त्यावेळचे खासदार सन्माननीय मनोजभाई कोटक यांच्या खासदार निधीतून ही वास्तू RCC करून घेतलेली. आता ज्या वास्तूमध्ये उत्कर्ष नगरचा ओंकारेश्वर वसलेले आहेत, ही वास्तू 2 वर्षापूर्वी पूर्णपणे RCC करून घेतलेली आहे आणि आमची पुढील उद्देश आहे की साधारणतः येणाऱ्या वर्षभरामध्ये ही वास्तू आम्ही 1+1 करणार आहोत. आणि मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. मग त्या ठिकाणी समाजोपयोगी एक सामाजिक बांधिलकी ठेवून गणेशोत्सव हा तर महत्त्वाचा उत्सव आहे. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक कार्यक्रम, शैक्षणिक विषयक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. विशेष सांगायचं म्हणजे आमच्या मंडळाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आम्ही
संपूर्ण विभागातून तसं पाहायला गेलं तर हा विभाग उत्कर्षनगर हा विभाग हा स्लम विभाग आहे. सर्वसामान्य लोक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्याच्यामुळे आम्ही जी काही वर्गणी काढतो, गणेश उत्सवासाठी जी काही वर्गणी काढतो, ही माफक असते. ह्या वर्षी म्हणजे 3 वर्षापूर्वी आमची ही वर्गणी 251 आहे. 3 वर्षानंतर आम्ही ₹50-50 वाढवतो. म्हणजे विचार करा, आम्ही सुरुवात किती रुपयापासून केली असेल? आम्हाला ज्यावेळेला समजायला लागलं, माझे आई-बाबा ₹51 वर्गणी द्यायचे. आताची वर्गणी कालांतराने सगळ्या गोष्टी पुढे वाढत गेल्या. आम्ही 200 ही 251 मध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये आम्ही मंडळाच्या माध्यमातून 5 सण मोठे साजरे करतो. त्यामध्ये प्रामुख्याने गणेशोत्सव, दुसरा महाशिवरात्रीचा 2 दिवसाचा उत्सव असतो, होलिका उत्सव असतो, त्यानंतर नवरात्र उत्सव असतो आणि गोकुळाष्टमी. असे हे 5 उत्सव आम्ही ₹251 मध्ये साजरे करतो. विशेष सांगायची बाब म्हणजे हा श्रम विभाग असल्यामुळे साधारणतः 1,500 ते 2,000 घरे आहेत. 2,000 नाही 1,600-1,700 घरं आहेत. 251 प्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. हार्डली वर्गाने आमची 2.5 ते पावणे 3 लाखापर्यंत जातो. आणि उत्सवाचा डोलारा बघितला तर कमीत कमी बॅलन्स शीट आम्ही 9 ते 10 लाखापर्यंत जातोय. हा विषय मी प्रामुख्याने का सांगतोय? ₹251 वर्गणी काढून उत्सव साजरा करू शकत नाही, गणेशोत्सव. परंतु मंडळातले जे आमचे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी वगैरे आहेत, याच्यामध्ये लोकवर्गणी जर 50% असेल तर 60% वाटा हा आमच्या कार्यकर्त्यांचा असतो. हे प्रामुख्याने मी विशेष इथे नोंद करेन, की मग त्या ठिकाणी 11 दिवसाचा जो गणेशोत्सव आहे, या गणेशोत्सवाच्या दरम्यान कोणी मंडळाचा एखादा कार्यकर्ता, एखादा पदाधिकारी मोठी मूर्ती स्वतःच्या परीने हे करतात. एखादा कार्यकर्ता छोटी पूजेची मूर्ती प्रदान करतात. बरेचसे कार्यकर्ते आता संत नारायणची महापूजा असते. पूर्ण महाप्रसादाचा खर्च एक जण उचलतो. एक जण 10 दिवसामध्ये जो दिवाबत्तीसाठी तेल लागतं, ते संपूर्णपणे देतात. कोणी हार देतो 11 दिवसाचे, कोणी अगरबत्ती, धूप, कापूर देतो. अशा पद्धतीने हा 11 दिवसाचा जो महत्त्वाचा जो खर्च आहे, साधारणतः 3 2.5-3 लाखाचा जो खर्च आहे, हा आम्ही व्यक्तिशः मंडळातले कार्यकर्ते उचलणार. दुसरा भाग मंडळाचे जे सभासद आहेत, हे कंपल्सरी लोकांकडून आम्ही 251 वर्गणी घेतो. परंतु मंडळातले कार्यकर्ते हे कंपल्सरी 501 ही वर्गणी देणार. कंपल्सरी. त्या ठिकाणी मग कोण नोकरीला आहे, नाही आहे, हे नाही. पण एक मंडळाचा जबाबदार कार्यकर्ता आहे, या नात्याने ₹500 वर्गणी घेतली जाते. अशा पद्धतीने मंडळाची वाटचाल चालू आहे. आजच या ठिकाणी अपेक्स हॉस्पिटल मुलुंडच्या माध्यमातून आमचे डॉक्टर श्रीमणी तिवारी साहेब आहेत, डॉक्टर आहेत, उत्कर्षनगरचे जुने रहिवासी आहेत आणि डॉक्टर पण आहेत. त्यांच्या संकल्पनेतून आपण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश उत्सवाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. आत्ताच आपण पाहिलं असेल अर्धा तास झाला ते शिबिर संपलेलं आहे आणि पूर्णपणे माणसाच्या शरीराची पूर्णपणे बॉडी चेकअप मोफतमध्ये आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि सकाळपासून विभागातील रहिवासी चांगल्या पद्धतीने या गोष्टीला आमच्या महाशिबिराला म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे. आणि गणेशोत्सवाच्या दरम्यानच नाही, 4 महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही ह्याच वास्तूमध्ये अशा प्रकारचं महाशिबिर आयोजित केलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने समाजासाठी एक आम्ही मंडळाचे कार्यकर्ते समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेने या ठिकाणी आम्ही कामकाज चालू आहे. तर मग काका आता तुम्ही एवढ्या सगळं सांगितलातच. तर ह्यातून बरं वाटलं. आता तुम्ही थोडक्यात आपल्या मंडळाच्या इतिहासाची परंपरा सांगाल का? म्हणजे इतिहास जसा की गेल्या 1 वर्षातील म्हणजे आता आपल्या मंडळाला 60वं वर्ष पुढच्या वर्षी लागेल. तर मग त्यातली एखादी अशी खास आठवण वगैरे जी अविस्मरणीय म्हणजे अशी खास आठवण जी तुम्ही कधी विसरता आपल्या कन्नड एक आवर्जून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की
या उत्तरच्या बाप्पाची तुम्ही मनोभावी सेवा केला. मनामध्ये कोणत्याही गोष्टी न ठेवता मनोभावे तुम्ही 15 दिवस सेवा केला. तर मी शांतीपूर्वकपणे सांगतो, पुढच्या म्हणजे वर्षभरामध्ये बाप्पा तुम्हाला रिझल्ट देतो. लक्षात आलं का? आणि मी स्वतः साक्षीर आहे या सगळ्या. कारण कसं आहे, आज आपल्याला माहित आहे की हा आमचा विभाग विभाग काय, आम्ही सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. आज बाप्पाची एकंदरीत वर्षाला म्हणजे बाप्पाची मूर्तीची किंमत काय असते काय नाही हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. प्रत्येक वर्षी 20% या ठिकाणी ही वाढलेली असते. परंतु बाप्पाची मूर्ती देणारा सुद्धा हा उत्कर्ष नगरमधला सर्वसामान्य कुटुंबातलाच एखादा कार्यकर्ता असतो. ही शक्ती आज एवढी आता आपल्याला म्हणजे मी म्हणाल्याप्रमाणे किंमत किती असते काय असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळेला त्याच्याकडून करून घ्यायची ही जी काही शक्ती आहे ही बाप्पा या ठिकाणी. तर आम्ही तुम्हाला मंडळाच्या कार्यात सहभागी होता सर्वात त्या कार्यामध्ये सहभागी होताना सर्वात मोठा आनंद म्हणजे आमच्या बाप्पाचे 11 दिवस आगमनापासून विसर्जनापर्यंत जी बाप्पाची मनोभावे सेवा करण्यासाठी आम्हाला जे मनोबल मिळतं आणि तो उत्साह असतो तो फार वेगळाच असतो. फार म्हणजे फार वेगळा असतो. म्हणजे आम्ही अक्षरशः वाट पाहत असतो की बाप्पा तेव्हा आमच्यासारख्याकडे कुठला विरोधापण होणार आहे आणि बाप्पाच आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला स्फूर्ती देतो. असं म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे, अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी आमच्या बाप्पाचा खरोखरच तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर येत्या शनिवारी 6 तारीखला तुम्ही या. लोकांचे हात भेटीचे नारळ आम्ही दुपारी 2 वाजता चालू करतो. 7 वाजले तरी लोकांचे हात भेटीचे नारळ देणं संपत नाही. लाईन लागते, 2-2 तास लोक लाईनीला उभे असतात. आणि काही लोक म्हणजे आमच्याकडे गेल्या 5-6 वर्षामध्ये सोन्या चांदीचेही नवस या ठिकाणी फेडले जातात. एखाद्या भक्ताने जर या ठिकाणी स्वतःची मनोभावी जी काही इच्छा प्रगट केली आणि त्याचा रिझल्ट बाप्पा निश्चितच वर्षभरामध्ये देतो आणि नवस केलेले जे बोललेले असतात ते फेडण्याचं अनंत चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी ती मंडळी येतात. बाहेरून लोक येतात. लक्षात आलं का? त्यावेळेला आम्हाला समजतं की सदर हे गृहस्थ आलेले आहेत, हे गणेश भक्त आहेत आणि त्यांनी गेल्या वर्षी आमच्या बाप्पाकडे नवस केलेला. बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला म्हणून ते नवस फेडण्यासाठी आलेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत. काही रहिवासी तर असे आहेत उत्तरनगर सोडून गेले आहेत, पण त्या दिवशी शेवटच्या दिवशी नारळ द्यायला येतातच येतात. पुन्हा दुसरं एक सार्वजनिक उत्सवाच्या मिरवणुका म्हटल्या की आपल्याला ना सगळ्यांना माहित आहे की मिरवणुका कोणत्या पद्धतीने चालतात. मग त्या ठिकाणी श्रीचं आगमन असू दे किंवा श्रीचं विसर्जन असू दे, कशा पद्धतीने चालतात हे आपल्याला माहित आहे. परंतु आमच्याकडे उत्कर्षनगरच्या बाप्पाच्या आगमनाला आम्ही अभिमानाने सांगतो, आगमनाला सुद्धा आणि विसर्जनाला सुद्धा कमीत कमी 400-500 महिला ह्या विसर्जनाच्या दिवशी बाप्पा बरोबर असतात. ज्या वेळेला आम्ही मंडपातून बाप्पाला बाहेर घेतो, संपूर्ण उत्कर्षनगर महिलांनी भरगच्च भरलेला असतो आणि ह्या महिला शेवटपर्यंत बाप्पाला निरोप देण्यासाठी येतात. हे सांगायचं विशेष काय आहे, जिथे महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो, उपस्थित राहतो, याचा अर्थ त्या मंडळामध्ये सुरक्षितता आहे. लक्षात आलं. आणि हे विसर्जनाच्या वेळेला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि आमच्याकडे विसर्जन हे टाळ मृदुंगामध्येच होतं. डीजे वगैरे हा काही प्रकार नाही, गुलाल उडवणे वगैरे हा काही प्रकार नाही. दोन्ही दुतर्फा महिला स्वतः टाळ वगैरे घेऊन
टाळ मृदंगामध्ये आमच्या उत्कर्ष नगरच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक भजनाचा तालावर. आणि विशेष म्हणजे 4 दिवसापूर्वी या ठिकाणी भांडूप पोलीस स्टेशनचे अधिकारी आले, धावती भेट होती. त्यावेळेला त्यांनी आवर्जून उत्कर्ष नगर विकास मंडळाच्या बाप्पाचा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून जे बाप्पाचं आगमन होतं आणि विसर्जन होतं, या दोन्ही मिरवणुकीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ही एक शिस्तबद्ध मंडळ. कोणतेही बोलतात त्यांचं पोलिसांचं एकच अधिकाऱ्यांचं म्हणणं असतं, तुमच्या बाप्पाच्या विसर्जनाला आम्हाला बिलकुल टेन्शन नसतं. असे हे पोलीस अधिकारी बोलतात. ते आमच्यासाठी मंडळासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि बऱ्याच वर्षापूर्वी असं स्पर्धा होता की शिस्तबद्ध मिरवणूक. त्यावेळेला उत्कर्ष नगर विकास मंडळाला शिस्तबद्ध मिरवणूक हे प्राइजही मिळालं आहे भांडूप पोलीस स्टेशनकडनं. आता ते एवढे नवीन वगैरे तर अजून तुमच्या येत्या वर्षात आपल्याला म्हणजे येत्या काही वर्षात अजून काय सगळं बघायला गेलं तर आता बघा, सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो. आरोग्य विषय, शैक्षणिक वगैरे हे उपक्रम आम्ही राबवतो. करतात आम्ही. तरी सुद्धा या ठिकाणी परिस्थितीनुसार जशी परिस्थिती सामोरं येईल त्या पद्धतीने आमचे उपक्रम हे चालू असतात. आता परिस्थितीचा उल्लेख का केला तर थोडक्यात सांगतो, 2005 साली जो मुंबई महाराष्ट्रामध्ये जे हे आलेलं पावसाने पूर परिस्थिती निर्माण झालेली, ती काही ठरवून नव्हते, अचानक ती पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला मंडळाने बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आपल्या विभागामध्ये आपण मोफत धान्य वाटप वगैरे केलं. त्याचप्रमाणे 4 वर्षापूर्वी जो मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण जगभराने कोरोनाने जो थैमान घातलेला, त्यावेळेला सुद्धा कोरोनामध्ये जे मंडळातल्या कार्यकर्त्यांनी आम्ही समाजासाठी जे काम केलेलं आहे ते आम्ही तर स्वतः विसरू शकत नाही. त्यावेळेला तर प्रामाणिकपणे सांगतो, 2 वर्ष आम्ही लोकांकडून वर्गणी घेतली नव्हती. 2020 साली, 2021 साली आणि 2023 साली माफ करा, 3 वर्ष लोकांकडून कोणत्याही प्रकारची वर्गणी घेतली नव्हती. परंतु गणेशोत्सव ह्या वर्षी ज्या पद्धतीने साजरा झाला त्याच पद्धतीने 3 वर्ष आम्ही साजरा करत होतो. फक्त आणि फक्त मंडळाकडे जी काही तुटीबुटी आमची जमा होती त्याच्यावर, सेव्हिंग होती त्याच्यावर, परंतु आम्ही 3 वर्ष कोणत्याही प्रकारचे लोकांनाही तुम्ही विचारू शकता, कोरोनाच्या काळामध्ये आम्ही वर्गणी वगैरे हा विषय कंप्लीटली बंद केला. उलट आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला मंडळाच्या माध्यमातून काय मदत लागली तर त्वरित आमच्याशी संपर्क सांगा. आता आपला दर वर्ष पुढचं वर्ष 7 वर्ष तर जसं की आता वर्ष आपला म्हणजे जाणून येते की काहीतरी मोठं होणार आहे पुढच्या वर्षी. तर ते पुढच्या वर्षी काय मोठं असतात ते थोडक्यात सांगाल आपल्या भांडुपकरांना. पुढच्या वर्षी उत्कर्ष नगरचा गणराया हा 60व्या वर्षामध्ये म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष म्हणून मंडळ साजरा करणार आहे असा मंडळातल्या कार्यकर्त्यांचा मानस आहे. हिरक महोत्सवी उत्सव. आणि त्या अनुषंगाने आताच मी काही गोष्टी सांगत नाही, कारण कसं आहे, काही गोष्टी डोळ्यासमोर आहेत, परंतु मी जर आता उघड केल्या, कारण चर्चा विनिमय होणं अजून झालेलं नाही, त्याच्यामुळे निश्चितच जो आमचे हिरक महोत्सवी उत्सव आहे हे आम्ही सर्वसाधारण सांगतो आता दिवाळीनंतर आमचं हे चालू होणार. वर्षभराचे जे कार्यक्रम आहे हे दिवाळीच्या दरम्यान चालू होणार आहे कंटिन्यू. थोडा हे दिला आम्हाला आणि गणपती बाप्पा.